नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS 1375 व्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, म्हणजे अपरिचित किल्ले, म्हणजे आपण ज्या किल्ल्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊ शकत नाही, असे किल्ले आपल्याला कोल्हापुरात जे लहान मुलांनी मोठ्या मुलांनी किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून केलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप सुंदर अशा प्रकारचे किल्ले केलेले आहेत. म्हणजे त्या किल्ल्यांची तटबंदी असेल किंवा किल्ल्यांचं जे डोंगर आहे त्या डोंगरावर किल्ल्यांची उंची आहे, हे सर्व काही तुम्हाला म्हणजे ह्या किल्ल्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ले बांधलेले आहेत. म्हणजे आत्ताच्या जमान्यात जर बघितलं तर लहान मुलं मोबाईलच्या तसेच व्यसनाच्या अधीन जात आहेत. त्यामुळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे बनवायची जी काही सुरुवात केली होती ती आत्ताच्या ह्या मुलांना समजू दे यासाठी किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे आयोजित केली जाते. याच माध्यमातून आता ह्या पोरांनी तुम्ही बघू शकताय. आता पण पवार मायातली विजेता तरुण मंडळ या ठिकाणी आहे आणि किल्ला बांधणी बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ल्याची बांधणी केलेली आहे. पुढे देखील तुम्हाला मी अजून प्रतापगड ते म्हणजे सर्व काही किल्ले केलेले आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही बघू शकताय हा किल्ला खूपच सुंदर अशा प्रकारे केलेला आहे आणि तुम्हाला मी किल्ल्याची माहिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दुर्गांची बांधणी केलेली आहे. यावर्षी आम्ही साकारलेले आहे दुर्ग धोडप व दुर्ग कनेरगड. दुर्ग बांधणी करत असताना आपण सर्वप्रथम त्या दुर्गांना भेट देऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करतोय. एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातोय. त्यानंतर त्याचे दुर्गाचे भौगोलिक स्थान, त्यानंतर त्या दुर्गांचे टप्पे किती आहेत, त्या डोंगराचे टप्पे किती, कोणत्या स्थानी ते दुर्ग बसलेला आहे याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण अभ्यास करून मग आपण ते दुर्ग बांधायला सुरुवात करतोय. दुर्ग बांधत असताना लोकांना जी माहीत नाहीत असे अपरिचित दुर्गांची बांधणी आम्ही दरवर्षी करत असतो. यावर्षी आपण उभारलेला आहे दुर्ग धोडप व दुर्ग कनेरगड. हे दुर्ग नाशिक जिल्ह्यातील अजिंठा सातमाळा या रांगेत कळवण तालुक्यात आहेत. तसेच या दुर्गाची हे दुर्ग धोडप हा दुर्ग समुद्र सपाटीपासून 4,500 फुटापेक्षा जास्त उंचीवर आहे. सह्याद्री मुख्य रांगेतील म्हणजे जेवढे महाराजांचे दुर्ग सह्याद्रीच्या रांगेत आहेत त्यामध्ये 2 नंबर उंचीचा हा दुर्ग आहे. याच्या आधी सालदेर हा 1 नंबर उंचीचा दुर्ग लागतोय. तसेच अजिंठा सातमाळा रांगेतला हा सर्वात उंच दुर्ग आहे. त्यानंतर आपण कनेरगडचा जर इतिहास बघितला गेला तर जो रामजी पांगेरांचा जे महाराजांचे अपरिचित मावळे आम्ही यावर्षी समोर आणलेला आहे. अपरिचित मावळ्यांच्या मध्ये रामजी पांगेरांचा प्रथम उल्लेख येतोय. कारण रामजी पांगेरांचं नाव जास्तीत जास्त कोणाला माहीत नाही, पण त्यांनी 700 मावळे घेऊन एका रात्रीत म्हणजे 3 तासाचं युद्ध झालेलं आहे. एका रात्रीत दिलेर खानाच्या म्हणजेच मोगलांच्या 30,000 फौजेवर तुटून पडलेला हा रामजी पांगेरांचा जिवंत साक्ष देणारा हा दुर्ग आहे कनेरगड. दुर्ग बांधणी करत असताना जे महाराजांच्या काळात जे वापरलं गेलं साहित्य ते आपण या काळात वापरतोय. त्यामध्ये पांढरी माती, गुळ, चुना, कडुलिंबाचा पाला, बेलफळाचा पाला, कवडफळाचा पाला, आंबाडा, त्यानंतर असेच बरेच म्हणजे द्रावण महाराजांच्या काळात वापरलं गेलं ते द्रावण आपण या काळात वापरतो. मुळात लहानपणापासूनच किल्ल्याची आवड असणाऱ्या विजेता तरुण मंडळातील शिवभक्तांनी खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ला बांधणी केलेली आहे आणि या कष्टाचं फळ तुम्ही समोर बघू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ले बांधणी करून त्यांनी अनेक पारितोषिके प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल, तसेच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, उत्तेजनार्थ अशा सर्व प्रकारची त्यांनी पारितोषिके बक्षिसे मिळवलेली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरलेली जे काही दळणवळणाची साहित्य असतील किंवा लढाईमध्ये वापरण्यात येणारे जे काही हत्यार असतील ही खूपच सुंदर अशा प्रकारे त्यांनी किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला प्रदर्शन आपल्याला दाखवलेलं आहे. जसं की पुढच्या पिढीला समजावं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणत्या प्रकारची हत्यारे या ठिकाणी लढाईच्या वेळेला वापरली जायची. किल्ला बांधणी करत असताना ते प्रत्येक वर्षी दुर्ग भ्रमंतीला जात असतात व तेथील किल्ल्याची जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती म्हणजे किल्ल्याची उंची किती बुरुज आहेत, तटबंदी केवढी आहे, हे सर्व काही ते अभ्यासपूर्वक करून मगच त्या दुर्गाची बांधणी करत असतात. समोर आता तुम्ही बघू शकताय किल्ला बघण्यासाठी त्यांनी जो झुलता पूल केलेला आहे. खूपच सुंदर अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तसेच किल्ला देखील तुम्हाला मी आता जवळून दाखवतो. सुरुवातीलाच कनेरगड हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. आत्ता सध्या आपण पाहत आहोत दुर्ग धोडप, म्हणजे अगदी डोंगरासारखा असा मोठा उंच किल्ला आहे आणि या किल्ल्यावर वस्ती देखील आहे, मंदिर आहे
सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी किल्ल्याची बांधणी केलेली आहे. तसेच किल्ल्यापाशीच श्री वटेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती खूपच सुंदर अशा प्रकारे उभा करण्यात आलेली आहे. तसेच त्याची माहिती देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे किल्ला बांधणी करत असताना जे काही म्हणजे साहित्य वापरलं होतं त्याच प्रकारचं साहित्य वापरून या पद्धतीने किल्ला केला जातो. आत्ता आपण छत्रपती शिवाजी पेठेतील रंकाळा परिसरामध्ये असलेल्या संध्यामठ तरुण मंडळ या मंडळापाशी आहे आणि भल्या मोठ्या हॉलमध्ये त्यांच्या मंडळाच्या वतीने दरवर्षी किल्ला उभा केला जातो. आत्ता तुम्ही बघू शकताय आतमध्ये खूपच सुंदर अशा प्रकारचा किल्ला दिसत आहे. संध्यामठ शिवाजी पेठ असं मंडळाचं नाव आहे आणि हॉलमध्ये आता आपण जाऊया. किल्ले प्रतापगड या गडाची या ठिकाणी त्यांनी बांधणी केलेली आहे. खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ला बांधलेला आहे. असा भला मोठा डोंगर आणि त्या डोंगरावर हा किल्ला आणि या किल्ल्याची जी काही तटबंदी आहे ती तुम्ही तटबंदी बघू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारे तटबंदी आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यावर जे काही इमारती आहेत त्या देखील खूपच सुंदर अशा प्रकारे बांधण्यात आलेल्या आहेत. प्रतापगड हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला होता. हा किल्ला महाबळेश्वर पासून जवळ असून तो पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अफजल खानाच्या वधासाठी आहे, जेथे शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा पराभव केला होता. हा किल्ला इतिहास, साहस, निसर्गाची आवड असलेल्यांसाठी एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. यापूर्वी तुम्ही पोवाड्यांमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांमध्ये ऐकलं असेल की प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी खानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक भला मोठा शामियाना उभारण्यात आला होता आणि याच शामियान्यात अफजल खानाचा वध करण्यात आला होता. हे दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारे दाखवलेलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी पेठेतील हे संध्यामठ तरुण मंडळ दरवर्षी अशाच मोठमोठ्या दुर्गांची बांधणी करत असते व त्यांनी अनेक बक्षिसे देखील या स्पर्धेमध्ये मिळवलेले आहेत, जसं की प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असेल. खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ले बांधणी केली जाते. आत्ता सध्या आपण कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये असणाऱ्या देखो ग्रुप या मंडळापाशी आहे आणि या मंडळाच्या वतीने देखील खूप सुंदर अशा प्रकारे किल्ल्याची बांधणी केली जाते. सध्या आपण व्हिडिओमध्ये जो किल्ला पाहतात तो किल्ले मुल्हेरगड असा आहे. मुल्हेर किल्ला साधारण 4290 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. मुल्हेरचा किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेलं होतं, मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर वसले. आत्ता आपण कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये असलेल्या साठमारी या मंडळापाशी आहे आणि खूपच सुंदर अशा प्रकारे किल्ल्याच्या बाहेर कमान केलेली आहे आणि या कमानीच्या आतमध्ये हा सुंदर अशा प्रकारचा प्रतापगड या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. यापूर्वी आपण संध्यामठने उभा केलेला प्रतापगड पाहिला आहे, पण या ठिकाणी देखील प्रतापगडची उभारणी करण्यात आलेली आहे.
प्रतापगड हा एक डोंगरी किल्ला आहे. तसेच हा किल्ला महाबळेश्वरपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे आणि सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर 3500 फूट उंचीवर वसलेला आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेल्या ऐतिहासिक लढाईसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे, ज्यात महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. कोल्हापुरातील शक्य तेवढे किल्ले मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.